गुड आफ्टरनून. कालच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातली जी दुसरी संकल्पना पाहिली, सामाजिक गट. त्या गटामध्ये आपल्याला पुढे दोन प्रकारचे गट बघायचे. जसे गटाचे म्हणजे भरपूर प्रकार आहेत, परंतु आपल्या सिलेबसला प्राथमिक गट आणि दुय्यम गट या दोनच संकल्पना आहेत. आणि काल आपण पाहिलं की सामाजिक गट म्हणजे काय, त्याचा अर्थ, सामाजिक गटाची वैशिष्ट्ये, सामाजिक गटाचं महत्व काय आहे, ते आपण कालच्या लेक्चरला पाहिले. त्या पुढचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्राथमिक गट आणि दुय्यम गट या ज्या दोन संकल्पना आहेत, त्यातली पहिली बघायची आपल्याला या ठिकाणी, ती म्हणजे प्राथमिक गट. चार्ल्स हार्टन कुले नावाचा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे. त्यांनी या प्राथमिक गटाबद्दल महत्वाचं असं लिखाण केलेलं आहे. किंवा प्राथमिक गट म्हटला की चार्ल्स कुले हे नाव जोडल्या जातं त्याला. कुलेने 1909 मध्ये सोशल ऑर्गनायझेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी प्राथमिक गट ही संकल्पना मांडली. आणि मग प्राथमिक गट कशाला म्हणायचं, तर कुले म्हणतो की ज्या समूह सदस्यातील परस्पर संबंध हे अत्यंत घनिष्ठ, समोरासमोरचे, दीर्घकाळ टिकणारे आणि सहकार्यावर आधारित असतात, त्या गटाला कुले म्हणतो, आम्ही त्याला प्राथमिक गट म्हणतो. म्हणजे बघा, काल आपण पाहिले की आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या गटाचे आपण सभासद बनत असतो, है ना. मग वेगवेगळे, मग कुठल्या शाळेचं, कुठल्या राजकीय पक्षाचं, नाट्य मंडळाचं, क्रीडा मंडळाचं किंवा अन्य भजनी मंडळ, कुठल्या ना कुठल्या तरी गटाचा आपण सभासद बनत असतो. कारण त्या त्या गटाच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडी पूर्ण होत असतात, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतं. म्हणून कुलेंनी सांगितलं की ही जरी सर्व गट आपल्या गरजा पूर्ण करत असली तरी त्यातली काही गट ही अत्यंत महत्वाची आहेत. आणि त्यात त्यांनी प्राथमिक गट हे सर्वाधिक महत्वाचं जे गट आहे त्याला त्यांनी प्रायमरी ग्रुप, प्राथमिक गट असं म्हटलेलं आहे. आणि सोशल ऑर्गनायझेशन या ग्रंथात त्यांनी ही संकल्पना मांडली. म्हणून तो म्हणतो की आपण वेगवेगळ्या गटाचे सभासद जरी असलो तरी काही गट असे आहेत की त्या गटातल्या लोकांसोबत आपले संबंध हे घनिष्ठ आहेत. रोज आपण त्यांच्या संपर्कात राहतो, दीर्घकाळ आपण त्यांच्याशी संबंध ठेवून असतो. आणि त्या गटाचे सभासद जसं आपल्याला सहकार्य किंवा मदत करतात, आपणही त्यांना त्याच पद्धतीने सहकार्य किंवा मदत करत असतो. म्हणून अशा स्वरूपाचे जे गट आहेत त्याला कुलेनी प्राथमिक गट असं म्हटलेलं आहे. लुंडबर्ग नावाचा विचारवंत आहे, तो म्हणतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये असलेल्या घनिष्ठ सहकार्याचे आणि वैयक्तिक स्वरूपाच्या संबंधांना प्राथमिक गट असं म्हणतात. मग दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीमध्ये संबंध कसे पाहिजे, ते घनिष्ठ, सहकार्यावर आधारलेले आणि जिव्हाळ्याचे पाहिजे. आणि यालाच आपण प्राथमिक गट असं म्हणतो. फुले म्हणतात की कुटुंब, शेजारी, सवंगडी, पियर ग्रुप किंवा समवयस्कांचा गट हे प्राथमिक गटाचे उत्तम उदाहरण आहे असं कुलेनी म्हटलेलं आहे. किंवा कुटुंबाला, शेजाऱ्याला आणि लहानपणीचे जे आपले मित्र आहेत यालाच कुले म्हणतो हे गट काय आहेत, प्राथमिक आहेत. आता तुम्ही म्हणा हेच का प्राथमिक आहेत किंवा यालाच का प्राथमिक म्हणायचं, तर त्याचं वर्णन आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की जेव्हा एखादा अर्भक किंवा मूल जन्माला येतं तेव्हा सर्वात पहिला संपर्क त्याच्या कुटुंबियाशी, त्याच्या आई वडिलांशी आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांशी येतो, म्हणून ते प्रथम आहेत. जसं मूल थोडं चालायला किंवा बोलायला लागतं त्याचा आपलं कुटुंब सोडून शेजाऱ्याशी संपर्क येतो. आणि मग तो जसा खेळायला लागेल, समजा 4-5 वर्षाचा होईल, तेव्हा तो त्याच्या समवयस्क किंवा त्याच्या वयाच्या मुलांमध्ये तो खेळत असतो. म्हणून कुलेंनी या तीन गटाला काय म्हटलं की हे प्राथमिक आहेत. कारण प्रथमतः आपण यांच्या संपर्कात जाणार आहोत, म्हणून याला प्राथमिक गट असं म्हणतात. प्राथमिक गट हे प्राथमिक का आहे याचं कुलेंनी वर्णन अशा प्रकारे केलंय की या गटाच्या थ्रू किंवा या गटाच्या साह्यानं आपल्याला कशाची ओळख होते,
समाजाची ओळख होते. कुटुंब आपल्याला सांगतो कसं जेवायचं, कसं वागायचं, आपल्या सवयीवर, आपल्या आवडीनिवडीवर कुटुंबातल्या सदस्यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. तसंच शेजारी लोकांचा आपला जो संपर्क येतो, की त्यांचाही कळत नकळत आपल्यावर प्रभाव पडत असतो. एवढंच नाही, तर आपल्या घरच्या एवढं किंवा त्यापेक्षा अधिक लक्ष हे आपल्यावर शेजाऱ्यांचं असतं आणि आपल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी हे आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा असेल, तर ते आहे शेजाऱ्यांचं. आणि मग हे जे सवंगडी ज्याला आपण बालपणीचे मित्र म्हणू आपण, त्यांच्यामध्ये राहूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि समाजाची खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख होत असते. म्हणून फुले म्हणतो, कुटुंब, शेजारी, सवंगडी किंवा पीअर ग्रुप हे प्राथमिक गट आहेत, कारण हेच गट आपल्याला समाजाची ओळख करून देत असतात. दुसरं म्हणतो फुले, की व्यक्तिमत्व विकासात प्राथमिक गटाचा सर्वाधिक वाटा आहे. है ना? व्यक्तिमत्वा म्हणजे आपल्या सवयी, आपल्या आवडी-निवडी, आपली भाषा, आपले वर्तन, आपलं राहणीमान जे काही आहे किंवा आपलं एकंदर व्यक्तिमत्व म्हणजे आपण कशाला चांगलं आणि कशाला वाईट म्हणणार, आपला आहार कसा काय असणार आहे, हे सर्व कोण ठरवतं? तर हे 3 गटातले लोकं ठरवत असतात. म्हणून या 3 गटातल्या लोकांचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव पडत असतो. म्हणून फुलेंनी सांगितलं, की या 3 गटाचा आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सर्वाधिक वाटा आहे. म्हणजे आपली भाषा, आपले पोशाख, आपलं राहणीमान, आपल्या आवडी-निवडी, आपल्या सवयी ह्या 3 गटातल्या लोकांसोबत आपल्याला आलेला अनुभव आणि त्यांचा आपल्यावर पडलेला प्रभाव यातूनच त्या विकसित होत जातात आणि यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित होत जातं. आता फुले म्हणतो, की किशोरावस्था याच गटात जाते आहे ना. म्हणजे 14-15 वर्षापर्यंतचा जो काळ आहे समजा आपला, तर ह्याच म्हणजे म्हणू आपण जनरली कॉलेजला जाण्याच्या अगोदर, की याच गटाच्या संपर्कात आपण राहत असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये साधारणतः 8वी-9वी पासून जे काही बदल होत राहतात फिजिकली, मेंटली, तर त्या बदलाला कसं सामोरं जायचं याचं ज्ञान, की याच लोकांकडून आपल्याला होत असतं. आणि म्हणून की व्यक्तीच्या किशोरावस्थेमध्ये होणारे सर्व बदल, त्या बदलाबद्दलच्या शंका कुशंका आपण यांच्याकडून जाणून घेत असतो. म्हणून हे गट काय आहे, व्यक्तीसाठी प्राथमिक आहे. आता व्यक्तीचा विकास करायचा की व्यक्तीचा विनाश करायचा हे जर कोण ठरवत असेल, तर हे 3 घटक ठरवत असतात. आपण जरी म्हणत असलो, की मी माझे डिसिजन मी स्वतः घेणार आहे, परंतु ते साफ चुकीचं आहे. कारण आपल्याला चोर बनवायचंय की चांगला माणूस बनवायचंय हे आपल्या हातात नाही, तर ते कोणाच्या हातात आहे? समाजाच्या हातात. आणि एकंदर म्हणजे कुटुंब, आपले शेजारी आणि आपले मित्र असं म्हणतात, की विभक्त कुटुंब, वाईट शेजार आणि त्याचा मित्र परिवार जर चांगला नसेल, तर मुलगा हा तो काय विचलित वर्तन करण्याची दाट शक्यता असते किंवा त्याचं व्यक्तिमत्व विघटित होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून एखाद्या व्यक्तीला शिखरावर पोहोचवायचंय की तळात ठेवायचंय हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे? या 3 गटाचं आहे. म्हणून व्यक्तीचा विकास की विनाश होणार हे याच गटाच्या माध्यमातून ठरत असतं. म्हणून ते व्यक्तीसाठी काय आहे? महत्वाचे आहेत. व्यक्तीची ध्येय, आदर्श हाच गट ठरवतो. म्हणजे आपण काय बनणार, काय बनणार नाही हे आपल्या हातात नाही. तर आपल्या शेजारचं वातावरण, आपल्याला मिळालेले मित्र आणि आपल्याला आपलं कुटुंबातून झालेलं सामाजिकरण याच्यानुसारच आपली ध्येय ठरलेली असतात आणि यानुसार आपण ठरवतो
की आपलं ध्येय काय असणार आहे. म्हणून व्यक्तीचे ध्येय काय आहे आणि आदर्श. आदर्श म्हणजे आपण काय रेफरन्स कोणाकडून घेणार आहोत, आपण आदर्श कोणाला मानणार आहोत, कोणासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर हे या लोकांच्या गप्पा ऐकून यांच्या संपर्कातूनच आपण ते ठरवत राहणार आहोत. म्हणून शेजारी आपले मित्र आणि कुटुंबातले लोक जर चांगले असतील तर निश्चितच आपले आदर्श सुद्धा हे चांगले नामांकित लोक असतील. पण याच्या उलट जर असेल तर निश्चितच आपले आदर्श सुद्धा कुख्यात किंवा म्हणून आपण समाज विघातक कृती करणारे लोक हे आपले आदर्श असू शकतात किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून व्यक्तीचा आदर्श किंवा व्यक्तीचं ध्येय काय असणार आहे, तो चोर बनणार आहे की तो प्रतिष्ठित माणूस बनणार आहे, हे ठरवण्याचं काम या गटाकडून होत असतं. आपल्या स्वभावाची जडणघडण ही याच गटाच्या माध्यमातून होत असते. बालपणी आपल्याला घरातल्या लोकांकडून कशा पद्धतीचे संस्कार झाले, त्यांचं आपल्यासोबतचं वर्तन कसं होतं आणि शेजारी आणि मित्रांचं वर्तन कसं होतं, यातूनच आपल्या स्वभावाची जडणघडण होत जाणार आहे. म्हणून स्वभाव आपला चिडचिडा किंवा रागीट का बनतो आपण, तर निश्चितच आपल्या सामाजिकरणामध्ये काहीतरी त्रुटी असतील. म्हणून एखादी व्यक्ती ही आक्रमक असते आणि एखादी ती काही अंगभूत गुण जरी असले तर मेजॉरिटी म्हणू आपण स्वभावाची जडणघडण याच गटाकडून होत असते. म्हणून हे गट काय आहेत, प्राथमिक आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गटाकडून सामाजिक नियंत्रणाचं काम केलं जातं. सामाजिक नियंत्रण म्हणजे म्हणजे सभासदांवर नियंत्रण ठेवण्याचं काम. म्हणजे आपल्यावर बघा, आपल्या घरच्यांचं जरी नियंत्रण असलं तरी आपल्या घरच्यापेक्षा सर्वाधिक नियंत्रण आपल्याला कोणाचा सामना करावा लागतो, तो म्हणजे शेजारच्यांचा आणि आपल्या मित्रांचा. म्हणून या गटाकडून सामाजिक नियंत्रणाची भूमिका पार पाडली जाते. म्हणून फुलेंनी सांगितलं, कुटुंब, शेजारी, सवंगडी किंवा समवयस्कांचा गट, पीयर ग्रुप हा शब्द वापरला आहे त्यांनी. फॅमिली, नेबर आणि पीयर ग्रुप हे प्राथमिक गटाची उदाहरणं आहेत असं फुलेंनी सांगितलं. आणि प्राथमिक का, तर आपण पाहिलं आता की सामाजिक संबंध कसे असले पाहिजेत, कोणासोबत कसं वागायचं, कुठले रूल्स रेग्युलेशन, कुठले आचार विचार, कोणती मूल्य पाळायची, हे आपल्याला या गटाकडून शिकायला मिळणार आहे. म्हणून काय आहे, याला आपण प्राथमिक म्हणतो. आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, आपली भाषा आहे ना, आपली राहणीमान, आपला पोशाख, हे सर्व यांच्याकडून आपण शिकणार आहोत. आपले ध्येय काय असणार आहे हे ठरवणारा हा गट आहे. म्हणून मानवी म्हणजे प्राथमिक गटाच्या सहवासाशिवाय मानवामध्ये मानवता मूळ धरू शकत नाही. म्हणून कुडलेनी म्हटलं की शेजारी, सवंगडी आणि समवयस्क हे प्राथमिक गट आहेत. कारण जन्माला आलेल्या प्राण्याला, मानवी प्राण्याला मानवामध्ये रूपांतर करण्याची प्रोसेस सर्वाधिक कोणाकडून पार पाडली जात असेल तर ती या प्राथमिक गटाकडून. म्हणून कुलेनी याला प्राथमिक गट म्हटलेला आहे. परत एकदा सांगतो, चार्ल्स हार्टन कुले या अमेरिकन समाजशास्त्रज्ञानं सोशल ऑर्गनायझेशन नावाचा ग्रंथ 1909 मध्ये लिहिला आणि त्यामध्ये प्राथमिक गट ही संकल्पना मांडली. असं म्हणतात की कुले हा कुटुंब वत्सल माणूस होता. कुलेंचं जे जे काही लिखाण आहे, प्रतिबिंबित स्वत्वाची संकल्पना असो, प्राथमिक गटाची असो, तर या सर्व संकल्पनाचा अभ्यास त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून मांडलेलं आहे. म्हणून म्हणतात की कुलेसाठी त्याचं कुटुंब ही प्रयोगशाळा होती. त्या कुटुंबामध्ये त्यांनी त्या लोकांच्या वर्तनाचं ऑब्झर्वेशन करून ही संकल्पना मांडलेली आहे. तर प्राथमिक गट म्हणजे काय, की ज्या गटाच्या सदस्यामध्ये समोरासमोरचे दीर्घकाळ सहकार्यावर आधारित आणि घनिष्ठ स्वरूपाचे संबंध आहेत, त्यालाच प्राथमिक गट असं कुलेनी म्हटलेलं आहे. आणि हे गट निर्माण होण्यासाठी
काही अटी आहेत. म्हणजे त्या अटी पूर्ण केल्याशिवाय त्या गटाला प्राथमिक गट म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याला प्राथमिक गट निर्माण होण्याच्या प्रमुख अटी कोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिला आहे की भौतिक सानिध्य. भौतिक सानिध्य म्हणजे काय, की या गटातले सभासद हे एकमेकाच्या संपर्कात पाहिजे, है ना. रोज त्यांच्यामध्ये संपर्क आला पाहिजे, समोरासमोर ते असले पाहिजे, तरच त्यांना त्यांच्या एकमेकांच्या स्वभावाची जडणघडण होईल आणि एकमेकांची सवय लागेल आणि मग ते लोक त्यांच्यामध्ये आत्मीयता येऊ शकते. आता भौतिक सानिध्य किंवा संपर्क असेल, कधी असेल, जर त्या गटाचा आकार लहान असेल तर. जर सभासद संख्या जास्त असेल तर गटातल्या सभासदांमध्ये अनौपचारिक संबंधाऐवजी औपचारिकता येऊ शकते आणि मग जर सभासद संख्या कमी असेल तर त्यांचे संबंध हे घनिष्ठ आणि अनौपचारिक स्वरूपाचे असण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सभासद संख्या लहान असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ते प्रिंट मिस्टेक मध्ये ते फॉन्ट मॅच झाला नाही म्हणून काही ठिकाणी लहानचं लहान झालंय, परंतु एवढं समजून घ्यायचं, लहान आकार संबंधातील सातत्य. बघा पहिलं काय, की एखाद्या गटाला प्राथमिक गट म्हणून मान्यता मिळवायची असेल तर पहिलं आहे की त्या गटाच्या सभासदांमध्ये भौतिक सानिध्य पाहिजे. ते सभासद एकमेकांच्या संपर्कात पाहिजे. ते एकमेकांच्या संपर्कात कधी राहतील, जर त्या गटाचा आकार लहान असेल तर. म्हणून दुसरी अट आहे, त्या गटाचा आकार लहान असला पाहिजे, म्हणजे सभासद संख्या कमी असली पाहिजे आणि मग कमी असेल तर त्यांच्यामध्ये जिव्हाळा आत्मीयता असू शकतो. आणि तिसरं आहे, त्या सभासदांमध्ये असणाऱ्या संबंधामध्ये सातत्य पाहिजे. सातत्याशिवाय जवळीकता निर्माण होत नाही. कितीही आपले घनिष्ठ नातेवाईक असले आणि आपला जर त्यांच्याशी संपर्क होत नसेल तर हळूहळू आपल्या संबंधामध्ये औपचारिकता येते आणि आपल्याला त्यांची जी सवय असते ती हळूहळू आपली कमी होत जाते. म्हणून काय, की एखाद्या गटाला प्राथमिक गट कधी म्हणता येईल, त्या गटाच्या सभासदांमध्ये भौतिक सानिध्य पाहिजे, गटाचा आकार लहान पाहिजे आणि तिसरं, त्या सभासदामध्ये असणाऱ्या संबंधामध्ये सातत्य पाहिजे. आणि ही 3 लक्षणं कशाला लागू पडत असतील, तर तुम्ही जर दृष्टिक्षेप टाकला तर तुम्हाला दिसेल की हे तिन्ही लक्षणं ही कुटुंबाला तंतोतंत लागू पडतात. म्हणून प्राथमिक गटाचं कुलेनी जर या 3 गटाला म्हणजे शेजारी, सवंगडी आणि कुटुंबाला प्राथमिक गट म्हटलेलं असलं, तरी तुम्ही प्राथमिक गटाचं कुलेनी केलेलं वर्णन याच्यावर जर दृष्टिक्षेप टाकला तर तुम्हाला असं दिसून येईल की कुटुंब हे हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच्यानंतर शेजारी आणि मित्राचा नंबर लागतो. म्हणून कुटुंब हा प्राथमिक गटाचे एक उत्तम उदाहरण आहे. बघा या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, पहिलं की प्राथमिक गट म्हणजे काय, दुसरं पाहिलं की प्राथमिक गटालाच प्राथमिक का म्हणायचं त्याची कारण काय आहे, तिसरं पाहिलं की प्राथमिक गट निर्माण होण्याच्या प्रमुख अटी कोणत्या आहेत आणि पुढचा आहे भाग म्हणजे आता प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये काय आहेत. तुम्हाला भरपूर वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये दिसतील, या ठिकाणी काही मोजकी वैशिष्ट्ये जी महत्वाची आहेत ती आपण पाहू. कुलेनी प्राथमिक गटाची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे वी फिलिंग किंवा आम्हीची भावना. आम्हीची भावना म्हणजे काय, की कुलेनी सांगितलं की त्यामध्ये काय पाहिजे, प्राथमिक गटामध्ये जे प्राथमिक गटाचे जे सभासद आहेत त्या सभासदांमध्ये काय पाहिजे, आम्हीची भावना पाहिजे. म्हणजे मीपणा नाही तर काय पाहिजे, आम्ही.
प्राथमिक गटाचे जे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे आम्हीची भावना. आम्ही म्हणजे मी म्हणजे एकट्याला इथं महत्व नाही. तर एकापेक्षा कोणाला महत्व आहे? कुटुंबाला महत्व आहे. म्हणजे कुटुंबाचा जेव्हा आपण विचार करू, एखादी गोष्ट जर एका व्यक्तीच्या हिताची असेल आणि ती कुटुंबासाठी जर ती फायद्याची नसेल, तर ते एकट्या व्यक्तीला इतर लोकांसाठी माघार घ्यावी लागते. म्हणून एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेपेक्षा किंवा त्याच्या स्वार्थापेक्षा कुटुंबाचा स्वार्थ हा काय महत्वाचा आहे. म्हणून फुलेंनी सांगितले की या गटाच्या सभासदांमध्ये आम्हीची भावना आहे. म्हणून आपण म्हणतो ना, आमचं घर, आमच्या घरचे, आमचा भाऊ, म्हणजे मी नाही तर आम्ही एकापेक्षा एकत्र आहेत. आणि बघा, एका व्यक्तीचं यश एक सर्व कुटुंबाचं यश असतं आणि एका व्यक्तीचं अपयश हे सर्व कुटुंबाचं अपयश आहे. म्हणजे 4, 5, 10 लोक एखाद्या कुटुंबात राहत असतील, त्यातली 9 चांगली आहेत आणि एकाचं वर्तन जर चांगलं नसेल, तर बाकीच्या 9 लोकांची बदनामी ही केवळ एकामुळं होते. म्हणून बघा, आपल्याकडे जे ऑनर किलिंग सारख्या घटना किंवा विवाहाला विरोध, इंटरकास्टला हे जे आहे, तर हे कशामुळं, आता हे चूक आहे की बरोबर आहे याच्यावर मी मत व्यक्त करत नाही. पण इथं जी गोष्ट कुटुंबाच्या प्रतिष्ठेआड येते, त्या गोष्टीला कुटुंब कडाडून विरोध करतो. म्हणून आम्हीची भावना हे कुटुंबाचं, हे सॉरी, प्राथमिक गटाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं सांगितलं की घनिष्ठ संबंध पाहिजे. घनिष्ठ म्हणजे कधी म्हणतो आपण? आपण म्हणतो ना, एखाद्या पाहुण्याचे आमचे किंवा मित्रांचे आमचे फार घनिष्ठ संबंध आहेत. म्हणजे काय? त्याच्या आवडी-निवडी, त्याच्या सवयी, त्याचे चांगले गुण, त्याचे वाईट गुण, या सर्वांसहित आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं. केवळ चांगल्याच म्हणजे जेव्हा आपले जे मित्र, आपले शेजारी, आपल्या घरातले लोकं, ज्यांच्यासोबत आपले घनिष्ठ संबंध असतात, त्यांचे चांगले गुणही आपल्याला माहीत असतात आणि वाईट गुणही. परंतु त्याच्यामध्ये काही वाईट गुण असले तरी आपण त्याचा त्याग करत नाही. तर त्याच्या वाईट सवयी, आवडी-निवडी सहित आपण त्याला स्वीकारलेलं असतं, कारण त्यांच्यासोबत आपले संबंध हे घनिष्ठ असतात. तिसरं आहे, या गटाच्या सभासदांमध्ये असणारे संबंध हे सर्वसमावेशक आहेत. म्हणजे काय? या गटातून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक जे काय आहेत, या सर्व गुणांचा काय होतो? विकास होतो. एखादा व्यक्ती त्यांनी काम केलं नाही म्हणून आपण त्याच्याऐवजी दुसरा त्याची जागा कोणीही घेऊ शकतो. म्हणून सर्वसमावेशक गट आहे. तुम्ही जर दुसरीकडे पाहिला तर ज्या व्यक्तीला नेमून दिलेलं काम आहे, ती व्यक्ती तीच करते. त्याच्याऐवजी दुसरी व्यक्ती तिथं हजर असतानाही ती करत नाही. पण कुटुंबामध्ये तसं नसतं. म्हणजे सर्व काम सर्व लोकांना करावे लागतात किंवा ते करतात. म्हणून सर्व समावेशक आहे. पुढचा वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यागाची भावना. त्यागाची भावना म्हणजे काय? कुटुंब सदस्यासाठी त्याग करण्याची, म्हणजे आपल्यासाठी जसे आपले आई वडील त्याग करतात, आपल्या लहान्या मोठ्या भावांसाठी आपण काय करत असतो? त्याग करत असतो. बघा, आपण बऱ्याच घटना पेपरमध्ये वाचतो किंवा कधी कधी काय म्हणू आपण, बहीण किंवा आई जवळच्या नातेवाईक लोकाला आपली किडनी देत असते, ब्लड देत असते. काय? जेव्हा म्हणजे नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्यासाठी, बहीण म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे ही उदाहरणादाखल म्हणजे त्याग करण्याची, म्हणजे आपले आई वडील स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून जसं आपल्यासाठी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात, तसंच एक कुटुंबातला एक सदस्य दुसऱ्यासाठी त्याग करतो. आणि त्या त्यागामध्ये सुद्धा काय असतो? एक आनंद असतो, की बाबा आपण त्याच्या कामी पडतो, किंवा ते आपण म्हणतो ना, की ती जबाबदारी आपण स्वीकारलेली असते आणि त्याच्यामध्येही आपल्याला आनंद असतो. आणि ती त्यागाची भावना आहे, की त्यासाठी त्याग करण्याची आपली मानसिक तयारी असते. पुढचा वैशिष्ट्य आहे अहस्तांतरणीय संबंध. म्हणजे काय? प्राथमिक गटामध्ये असणारे आपले संबंध हे अहस्तांतरणीय आहेत. म्हणजे काय? की या एखाद्या व्यक्तीसोबत असणारे आपले संबंध,
त्या व्यक्तीच्या ऐवजी दुसरी कोणतीच व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. म्हणजे काय म्हणू आपण, एखाद्या व्यक्तीची जर आईची डेथ झाली असेल, मृत्यू झाला असेल, तर जगातली कुठलीच दुसरी व्यक्ती आई म्हणून त्याची जी भूमिका होती ती पूर्ण करू शकत नाही, है ना. म्हणजे काय, की एका व्यक्ती जाण्यानं आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली जी पोकळी आहे, ती भरून काढणारी दुसरी व्यक्ती तिथं असू शकत नाही किंवा ती होऊ शकत नाही. किंवा जरी असली तरी त्या व्यक्तीची जागा भरून काढणं ती अशक्य आहे. म्हणून त्याला अहस्तांतरणीय संबंध म्हणतात. बघा, म्हणून शाळा कॉलेजमध्ये आपण बघतो, एखाद्या टीचरची ट्रान्सफर झाली की दुसरा माणूस तिथं येतो. एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता गेली की दुसरा पक्ष येतो. म्हणजे काय, हे संबंध हस्तांतरणीय आहे, ट्रान्सफरेबल आहेत, है ना. परंतु हे नाहीये. हे ह्या संबंधाचा काय करत नाही आपण, हस्तांतर करू शकत नाही. आणि पुढचं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, प्राथमिक गटाकडून सामाजिक नियंत्रणाचं काम केलं जातं आणि हे सामाजिक नियंत्रण हे अनौपचारिक स्वरूपाचं असतं. म्हणजे अनौपचारिक म्हणजे कसं, की की आपण एखाद्या, म्हणजे समजा आई-वडिलांचं ऐकलं नाही, मोठ्या भावाचं ऐकलं नाही किंवा त्यांच्या मर्जीच्या विरोधात जाऊन आपण एखादी कृती केली, तर त्यासाठी आपल्याला कुठलेही दंड आपल्याला लागत नाही किंवा आपल्यावर केस दाखल केली जात नाही. उलट अबोला धरणं, रागावणं या माध्यमातून आपल्यावर काय नियंत्रण ठेवलं जातं. म्हणून म्हणजे कायद्याच्या माध्यमातून जेव्हा आपल्यावर वर्तनावर नियंत्रण असतं, तेव्हा त्याला आपण औपचारिक फॉर्मल कंट्रोल म्हणतो आपण. आणि हे कुटुंबातल्या मित्रांकडचं आणि शेजाऱ्यांचं आपल्यावर असलेलं नियंत्रण हे अनौपचारिक स्वरूपाचं आहे. म्हणजे घटनेमध्ये कुठेही असं लिहून ठेवलेलं नाही, की याचं तुम्ही ऐकलंच पाहिजे किंवा ते अं, नाही ऐकलं तर हा दंड किंवा याच्यानुसार तुमच्यावर केस होऊ शकते, असं नाही. म्हणून प्राथमिक गटाच्या माध्यमातून काय आहे, की आपल्या अ, वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य केलं जातं. दुसरा आहे याच्यामध्ये, की बघा, प्राथमिक गटाचे जसं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे, तसंच या गटाचे काही दोष पण आहेत, काही ड्रॉबॅक पण आहेत. म्हणजे काय, की बघा, एखादा मित्र, एखादा न्यायाधीश काय असेल, त्याचं काम आहे न्याय देणं. पण त्या ठिकाणी जर मित्राला सजा देण्याची वेळ आली, तर मग तो न्यायाधीश म्हणून तटस्थ राहणार, की मित्र म्हणून पक्षपाती भूमिका घेणार, याच्यावर बरचसं अवलंबून आहे. म्हणजे काय म्हणू आपण, की याचे ड्रॉबॅक पण आहेत, है ना. की समान बनण्याची इच्छा, मित्राला जर सवयी असतील तर त्यांच्याकडून सवयी जडण्याची आपल्याला शक्यता, दाट शक्यता असते. शेजारचं वातावरण चांगलं नसेल तर त्या वाईट वातावरणाचा आपल्यावर प्रभाव पडण्याचा काय म्हणू आपण, प्रभाव पडू शकतो किंवा ती प्रभाव पडण्याची शक्यता अधिक असते. एवढंच नाही, तर कुटुंब प्रमुख जर काय म्हणू आपण, रागीट असतील, हेकेखोर असतील म्हणू आपण, किंवा इतरांना समजून घेणारे नसतील, तर त्याचा इतर लोकांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अडथळा निर्माण होत असतो. म्हणून कुटुंब प्रमुखाकडूनही आपलं शोषण होण्याची शक्यता आहे. मित्राकडूनही वाईट सवय जुडण्याची शक्यता आहे. आणि शेजारी वातावरण चांगलं नसेल तर तिथूनही आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. एवढं सर्व जरी असलं तरी प्राथमिक गट हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या गटामुळेच आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना एक व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे. म्हणून आपल्या असं म्हणतात, की घरचे मित्र जर चांगले असतील, वातावरण चांगलं असेल, तर आपला विकास निश्चितच होणार आहे. म्हणून हे 3 लोक आपल्याला यशस्वी बनवणार का आपल्याला
वाईट दिशेनं घेऊन जाणार हे यांच्या हातात आहे. म्हणून कुलेनी या गटाला प्राथमिक गट असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, प्राथमिक गट म्हणजे काय सांगून? प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये सांगा, त्याचं महत्त्व सांगा किंवा प्राथमिक गटावर निबंध लिहा.